बदलापूर पश्चिमे स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। या गंभीर घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे। ज्या स्कूल व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनला विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी कोणतीही वैध परवानगीच नव्हती। या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत कल्याण आरटीओने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत तब्बल 24,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। बदलापूर पश्चिमेतील एका खासगी शाळेत शिकणारी 4 वर्षाची चिमुकली नेहमीप्रमाणे दुपारी स्कूल व्हॅनमधून घरी परतत होती। मात्र ठरलेल्या वेळेत ती घरी न पोहोचल्याने आईने व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली। त्यानंतर सुमारे 1.5 तास उशिरा चिमुकली घरी परतली। ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती। आईने चौकशी केली असता व्हॅन चालकाने तिच्या गुप्तांगाला हात लावल्याने चिमुकलीने सांगितले। यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी व्हॅन चालकाला अटक केली असून त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे बदलापूरसह कल्याण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन तीव्र संताप व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता चेंदवनकर यांनी संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे शाळा व्यवस्थापन, स्कूल व्हॅन चालक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे। बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या स्कूल व्हॅन्सवर प्रशासन आणखी कडक कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, बदलापूर।